राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यातच ऑपरेशन टायगर देखील सुरू आहे. विशेषतः कधी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या कोकणसह राज्यभरातील अनेक वरिष्ठ नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांनी एक स्फोटक वक्तव्य केलं आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की मला हलक्यात घेऊ नका, नाहीतर सत्ता पलट होईल. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की हे विधान नेमकं कोणासाठी आहे, तेव्हा त्यांनी सूचक उत्तर दिलं की ज्यांच्यासाठी दिलंय त्यांना ते समजलं असेल. एकनाथ शिंदे आणि शिवसेना युबीटी यांच्यातील संघर्ष नवीन नाही, मात्र सध्या ते महायुती सरकारमध्येही अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्यांनी हा इशारा उद्धव ठाकरेंना दिला आहे की भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत तर्कवितर्क सुरू आहे. क्या कहा पहले आपने कि मुझे हल्के में नहीं ले, ये तो मैंने पहले ही कहा है. जिन्होंने मुझे हल्के में लिया है, मैं एक कार्यकर्ता हूँ, सामान्य कार्यकर्ता हूँ, लेकिन बाला साहब और दिगे साहब का कार्यकर्ता हूँ. ये समझ के मुझे सबने लेना चाहिए. और इसलिए जब हल्के में लिया तो 2022 में टांगा पलटी कर दिया, सरकार को बदल दिया. आम लोगों के मन की सरकार को हमने लाया वहां पर, और डबल इंजन की जो लोग चाहते थे, डबल इंजन की सरकार चली. और देखो, मैंने उस वक्त कहा था विधानसभा के पहले मेरे भाषण में कि मैं और देवेंद्र जी 200 से ज्यादा सीटें लाऊंगा, तो 232 सीट आई है. और इसलिए मुझे हल्के में मत लेना. ये इशारा जिनको समझना है वो समझ ले, और मैं मेरा काम करते रहूंगा. रोज आरोप लगा रहे, रोज देखो महाजी शिंदे पुरस्कार मिला, पवार साहब ने पुरस्कार दिया. एक मराठी मानुस को एक पुरस्कार देता है, जो महापराक्रमी महादजी शिंदे, ये बहुत बड़े योद्धा थे, उनके नाम से महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार मेरे जैसे कार्यकर्ताओं को दिया गया. उस पर भी कितनी जलन हो गई. कितने जलोगे, एक दिन तो जलकर खाक हो जाओगे. और इसलिए मैं कहता हूँ कि उस वक्त पवार साहब का भी अपमान किया, जिन्होंने उनको मुख्यमंत्री बनाया था, उनका भी अपमान किया. साहित्यिक लोगों को दलाल कहा, उनका भी अपमान किया. महादजी शिंदे जी, उनके वंशजों का भी अपमान किया. मेरा तो अपमान छोड़ो. और उसमें अमित शाह जी का भी नाम जोड़ा गया. बोले ये पुरस्कार अमित शाह जी को है. क्यों? क्या ये सब चल रहा है? कभी तो सुधरेंगे कि नहीं? और इसलिए मैं अभी भी कहता हूं, देखो, मुझे कितने भी आरोप लगाओ, कितनी भी गालियां दो, लेकिन जब तक ये पूरी जनता महाराष्ट्र के हमारे साथ है, तब तक मुझे कोई चिंता नहीं है. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे, आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरा नको. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा नवराष्ट्र.